सलोनी जसं की आपण पाहतोय गंगानगर, ढमाळवाडी, पापडेवस्ती, पुरसुंगी, देवाची उरुळी या भागातील नागरिक गेल्या 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे आणि या भागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना आता पिण्याच्या पाण्यापासून त्रासमुक्त करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहतोय अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी आणि एमजीपीचे अधिकारी, त्याचबरोबर या ठिकाणचे जे कर्मचारी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी आपलं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू केलेलं आहे। आणि आपण या ठिकाणी पाहतोय खड्ड्यामध्ये साठत असलेल्या पाण्यामुळे 4 फूट पाणी त्या खड्ड्यामध्ये होतं आणि त्यामुळं वेल्डिंगचं काम जे आहे ते व्यवस्थित करता येत नव्हतं। मात्र आज जर आपण पाहिलं तर आज या ठिकाणी नागरिकांच्या समस्याकडे लक्ष केंद्रित करून निसर्गाने सुद्धा आपली साथ द्यायचं ठरवलेली आहे, अशी वेळ या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय पावसाने थोडं बहुत साथ दिलेली आहे, म्हणूनच आज या ठिकाणी एमजीपीच्या पाईपलाईनची जी वेल्डिंगचं काम आहे ते करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। मात्र आपल्याला अशी देखील माहिती मिळते अधिकाऱ्यांकडून की आज एका पाईपलाईनच्या माध्यमातून का होईना ढमाळवाडी, पुरसुंगी, बेकराईनगर, पापडेवस्ती, देवाची उरुळी, गंगानगर या परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी निश्चितच येणार आहे, मिळणार आहे, अशी माहिती आपल्याला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर सलून जसे की आपण पाहतोय एमजीपीचे पाणी पुरवठा विभागीय अधिकारी देवकर साहेब यावेळेस आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज पावसाने पूर्णपणे साथ दिलेली आहे, नागरिकांच्याच बाजूने आता पावसाने सुद्धा आपल्याला काम करण्याची एक सुवर्ण संधी दिलेली आहे। आपलं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू आहे। काय सांगाल, नागरिकांना पिण्याचं पाणी कधीपर्यंत येऊ शकते? काय 2 दिवस रविवारी आणि सोमवारी पावसामुळे आम्हाला योग्य क्षमतेने, पूर्ण क्षमतेने काम करणं शक्य झालं नाही। आज पावसाने उघडीक दिलेली आहे, तर आता आमचं तिथं वेल्डिंगचं काम चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उशिरा का होईना आमचं काम पूर्ण होणार आहे आणि उद्यापासून आम्ही पाणी पहिला 1 पंपाने चाचणी स्वरूपात सोडणार आहे। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे आणि आज पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी देवकर सरांनी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती दिली की आज या ठिकाणी पावसाने दिलेल्या साथमुळे आम्ही या ठिकाणी आमचं काम प्रामुख्याने पूर्ण करणार आहोत आणि भलेही संध्याकाळी आज लेट जरी झालं तरी आम्ही एक पाईपलाईनच्या माध्यमातून का होणार उद्या सकाळपर्यंत पाणी निश्चितच नागरिकांना देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणचं जर दृश्य पाहिलं तर या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी गंगानगर परिसरातून, ढमाळवाडी परिसरातून सचिन भाऊ हरपळे, त्याचबरोबर अजिंक्य ढमाळ हे सुद्धा या ठिकाणी थांबून एमजीपीच्या अधिकाऱ्यांकडून, एमजीपीच्या कर्मचाऱ्यांकडून, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी काम जे आहे पिण्याच्या पाईपलाईनचं पूर्णपणे करून येत आहेत। सकाळपासून ते सुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत आणि थांबून बसून या ठिकाणचं पिण्याच्या पाईपलाईनचं जे वेल्डिंगचं काम आहे ते पूर्णपणे करून येत आहे, हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। त्याचबरोबर आपल्या सोबत या ठिकाणी सचिन भाऊ हरपळे आहेत, अजिंक्य ढमाळ आहेत, आपण त्यांच्याशी या सर्व घटनेची माहिती घेणार आहोत। भाऊ, गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्याचा प्रलंबित प्रश्न आज मार्गी लागणार अशी माहिती आम्हाला या ठिकाणी मिळत आहे। आपण सकाळपासून या ठिकाणी बसलेला आहात, काम पाहत आहात, आज नागरिकांना पिण्याच्या पाण्याला यश मिळणार का? पाणी आज येणार आहे का? काय सांगाल? नक्कीच आता 15 दिवस झालं बेकराईनगर, गंगानगर, फुरसुंगी, धमाळवाडी, पापडेवस्ती या भागामध्ये पाण्याची अतिशय परिस्थिती नाजूक आहे। कारण पाईपलाईन फुटल्यामुळं आपल्या टेकडीवर जो प्लांट आहे त्या प्लांटवर बी पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे ऑलरेडी 8-10 दिवस पाणी लेट झालं होतं आणि आता 8 दिवस झालं होऊन गेलेत की इथं काम चालू आहे। मी आज सकाळीच येऊन इथं बसलेलो आहे। परिस्थिती खूप इथं सुद्धा नाजूक आहे। एका बाजूनी कालवा गेलेला आहे, एका बाजूनी ओढा वाहतोय, दोन्ही बाजूनी पाण्याचा सोर्स आहे आणि त्या खड्डा जो खोनलाय त्याच्यात सुद्धा पाणी येतंय। त्याच्यामुळे अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये येते एमजीपीचे असतील, पुणे महानगरपालिकेचे असतील, जे कामगार आहेत अथक परिश्रमातून काम करून आज कसल्याही परिस्थितीमध्ये जे वेल्डिंग राहिलेले ते वेल्डिंग पूर्ण करून 1 पंप तरी चालू करणारच आहे। त्या परिस्थितीनुसार असं दिसतंय की ते त्यांच्या परिश्रमातून आज पाणी चालू करून देतील आणि आपल्या बेकराईनगर, पुरसुंगी, ढमाळवाडी भागामध्ये पाणी आज टाकीमध्ये पाणी येईल आणि त्यानंतर तिथला प्लांट चालू होईल, तरी आपल्याला उद्यापर्यंत पाण्याची प्रतीक्षा करावीच लागणार आहे। नक्की त्याचबरोबर आपण पाहतोय अजिंक्य ढमाळ हे सुद्धा या ठिकाणी
सचिन भाऊ हरपळे यांच्यासोबत सकाळपासून बसलेले आहेत. ते सुद्धा या ठिकाणी MGPचे अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या भागामध्ये नागरिकांना होणारा जे पिण्याच्या पाण्याचा त्रास आहे याला कसं आपण त्रासमुक्त करू शकतो याची दखल ते या ठिकाणी स्वतः थांबून घेत आहेत. आपल्यासोबत ते आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय नेमकी आता इथली वस्तुस्थिती आहे आणि कधीपर्यंत नागरिकांना पिण्याचं पाणी सुरळीत मिळू शकतंय, काय सांगाल? आज जरा पावसाने विश्रांती घेतल्यामुळं पाण्याचा म्हणजे ज्या लाईनीच्या कामाला आज वेग आलेला आहे आणि काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. महापालिकेचे अधिकारी स्वतः उभा राहिलेत, MGPचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत. पावसाने साथ दिल्यामुळे आज काम अंतिम टप्प्यात असल्यामुळं आम्हाला असं वाटतं की आज किमान थोड्या प्रमाणात तरी पाणी चालू होईल अशी आश्वस्ती नागरिकांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. पण ते पावसाने जर आपल्याला मदत केली तर आज पूर्ण काम होण्याची शक्यता आहे आणि पाणी उद्या लवकरात लवकर आपल्या भागामध्ये बेकरनगर असू बाकीच्या परिसरामध्ये पाणी सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि या परिस्थितीत आम्ही आता सगळे पावसाच्या थांबायची हे करतोय की पाऊस थांबला पाहिजे, जेणेकरून 1-2-3 तास जरी पाऊस थांबला तरी काम पूर्ण होईल. इथे युद्ध पातळीवर काम सुरू आहे. सगळे कर्मचारी त्यांच्या खूप प्रयत्नांत काम करत आहे आणि आम्ही सगळे नागरिक किंवा पाणी पुरवठ्याचे अधिकारी पण उभा राहून काम पाहत आहेत. त्यामुळे हे काम लवकर सुरू होईल असे आम्हाला वाटते. पाणी सुरू होईल. नक्कीच सलोनी, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पिण्याचा पाण्याचा तुटवडा पडला की नक्कीच त्या भागातील नागरिक हंडा कळशी घेऊन मोर्चा करायला सुरुवात होतात. मात्र या ठिकाणी जर परिस्थिती जर पाहिलं तर निसर्गात सुद्धा या ठिकाणी कोपला होता का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. मात्र आता निसर्गाने सुद्धा नागरिकांचा विचार करून कुठेतरी थोडस विश्रांती घेतलेली आहे आणि या ठिकाणी फुटलेले MGPच्या पिण्याच्या पाण्याची जी मेन लाईन आहे त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची संधी आता निसर्गाने सुद्धा दिलेली आहे. आणि त्याचबरोबर गंगानगर परिसरातले सचिन भाऊ हरपळे, त्याचबरोबर ढमाळवाडी परिसरातील अजिंक्य भाऊ डमाळ हे सुद्धा या ठिकाणी थांबून प्रामुख्याने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यापासून कशा पद्धतीने मुक्त करता येईल याचं ते प्रयत्न सातत्याने थांबून या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर युद्ध पातळीवरती MGPचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणचं काम पूर्णपणे करत असतानाचं देखील दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे. आज कसल्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळपर्यंत एक पाईपलाईनच्या माध्यमातून का होईना परंतु नागरिकांना पिण्याचं पाणी 100% येणार आहे अशी शाश्वती MGPचे अधिकारी आणि सचिन भाऊ हरपळे, त्याचबरोबर अजिंक्य ढमाळ यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. कॅमेरामॅन अजय सूर्यवंशीसह मी मनीष कांबळे, भैरव बनाला.